जेव्हा एखादा नामचीर गुंड त्याच्यावरती महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी 25 गुन्हे दाखल असताना हम्म. तो जेव्हा शस्त्र परवाना मागतो, पोलीस त्याला नाकारतात आणि पोलिसांनी नाकारल्यानंतर तो अपिलामध्ये जातो. हम्म. याचा अर्थ असा आहे की माझी ओळख खूप आहे, मी तुमच्या नाकावटीतून परवाना आणणार. आणि तुम्ही सांगितलेलं आहे की गृहराज्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आदेश पारित केलेले आहेत, यांना परवाना द्यावा. आणि पुणे आयुक्तांचा त्यांनी जे आदेश दिले होते की त्यांना देता येणार नाही, त्यांचे आदेश खारिज केलेले आहेत. म्हणजे आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना परवाना दिला नाही, त्यांनी घेतला नाही. म्हणजे हे सारवासारव करण्याचं प्रकरण आहे. हम्म. पहिली गोष्ट, 17 सप्टेंबरला ही घटना घडल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी संबंधित जे आरोपी होते, ज्यांनी कट रचला, रस्त्यावरती गोळीबार केला, त्यांना पोलिसांनी तातडीने कारवाई करायला पाहिजे होती. कारवाई का झाली नाही? तो पुणे जिल्ह्यामधून इतर देशामधून पळून जातो, इतर देशामध्ये पळून जातो. तरी सरकार काय करतंय? म्हणजे एकतर माझा पोलीस बांधवांना संपूर्ण विश्वास आहे, महाराष्ट्रातले पोलीस कर्तबगार आहे, पण त्यांच्या कामामध्ये कोणतरी अडथळा निर्माण करतात, त्यांच्यावर दबाव आहे, त्यांच्यावर कोणाचे आदेश येतात आणि म्हणून हा तपास थोडा ढिला पडतो आणि मग हे नामचित आरोपी अशा पद्धतीने हे काम करतात. तर पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी कारवाई केली असती तर इतर गुंडांना देखील अशा प्रकारे बसू शकतो. म्हणजे एक प्रकारे सत्ताधारी पक्षातील मंत्री म्हणा, आमदार म्हणा, अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम करतात आणि अशा प्रवृत्ती ठेचण्याच्या ऐवजी वाढवण्याचं काम करतात. बर. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून तिथे कोयता गँग आहे. का बरं त्या कोयता गँगचा पायबंद झाला नाही? लहान लहान मुलं 13, 14, 15 वर्षाची मुलं, 18 वर्षाची मुलं कोयता घेऊन हातात फिरतात. ही कोणती संस्कृती आहे? पुणे शहराचं नाव हे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण ह्या शिक्षणाच्या माहेरघरामध्ये हे शिक्षण दिलं जातं आणि राज्याचे पोलीस किंवा राज्याचे गृहमंत्री याच्यावर काहीच काढत नाही. म्हणजे आपण जर अनेक शहरामध्ये पाहिलं असेल, महाराष्ट्रामध्ये पुणे शहर असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, मुंबई शहर आणि मुंबई शहराच्या आजूबाजू म्हणजे MMR रिजन, या सर्व ठिकाणी अशा पद्धतीने गुंडांची फार मजुरी वाढलेली आहे. विनाकारण शस्त्र परवाने द्यायची काय गरज आहे सांगा बरं? ज्यांच्यावरती 25, 30 गुन्हे असताना, मोका सारख्या गुन्ह्याच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झालेली असताना अशा ठीक संबंधित आहे. गुन्हेगारांच्या भावांना तुम्ही परवाना कोणत्या आदेशाने देताय? एकतर यांच्याकडे आर्थिक व्यवहार झाले असतील, आर्थिक व्यवहारीमधून हे सगळ्या घटना घडलेल्या आहेत.